आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेनेच्या शिवतीर्थावरच्या म्हणजे शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटातला वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण शिंदे गटानं शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी चाचपणी सुरू केली। त्यामुळे आगामी दसऱ्याला शिवतीर्थावर शिवसेना की शिंदे गट कोणाचा आवाज घुमणार याविषयी उत्सुकता वाढू लागली। दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच, शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान, मैदानावरून मनपाची कोंडी। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे। शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी कंबर कसल्यामुळे हा राजकीय वाद पेटलाय। खरं तर गेली 5 दशकांपासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय। मात्र शिवसेनेतील बंडानंतर आता शिंदे गटानंही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे। विशेष म्हणजे शिंदे गटही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहे। शिवसेना आणि शिंदे गट एकाच दिवशी एकाच मैदानाकरता आग्रही असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे। त्या दिवशीची जी मेळाव्याची परवानगी आहे ती शिवसेनेला आहे। मुळात वाद आहे की शिवसेना कुठली, एकनाथ शिंदेची शिवसेना का उद्धव साहेबांची शिवसेना, हा मुळात वाद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वादावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकत नाही। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच मुंबई महापालिकेला एक स्मरणपत्रही दिलं आहे। तर शिवसेनेनं शिंदे गटापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यातच दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता। महापालिका 10 सप्टेंबर नंतर याविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी चाचणी सुरू केल्याचं बोललं जात आहे। आता बघा, आता गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतो, त्याच्यानंतर पुढे दसरा आहे। तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल? आता मध्ये नवरात्री आहे ना। दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतलाय तर सगळ्यांना माहिती आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, गेल्या 5 दशकात दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख बनलाय। दरवर्षी राज्यभरातील शिवसैनिक आवर्जून दसरा मेळाव्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर येतात। शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी दसरा मेळाव्यातून राजकीय विरोधकांची हजेरी घेतल्याचं पाहायला मिळतं। मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा दाट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला। त्यामुळेच शिवसैनिकांच्या दृष्टीनं दसरा मेळाव्याला वेगळं महत्व आहे। पण आता बंडखोर शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका शिवसेनेला परवानगी देणार की शिंदे गटाची सरशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्या 12 आमदारांच्या यादीचं नेमकं काय होणार याची चर्चा गेले काही दिवस होती, पण ही यादी आता रद्द होणार असल्याचं कळतं। कारण मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलंय आणि नवीन सरकार नवीन यादी देणार आहे, तेव्हा नवीन यादीबद्दलची उत्सुकता सुद्धा वाढली आहे। त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त आमदारांची जुनी यादी रद्द होऊन नवीन यादी तयार कधी होणार आणि त्याला राज्यपाल मंजुरी कधी देणार आणि त्यात वर्णी कोणाची लागणार याची चर्चा आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांची जुनी यादी रद्द, शिंदे सरकार देणार 12 आमदारांची नवी यादी। शिंदे सरकारचा मवियाला आणखी एक धक्का। राज्यातील सत्तांतरानंतर आता शिंदे सरकारनं पूर्वीच्या मविया सरकारचा आणखी एक निर्णय फिरवलाय। गेली 2 वर्ष पडून असलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय। त्यामुळे आता शिंदे सरकार नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे। तसंच ठाकरे सरकारनं राज्यपालांकडे पाठवलेली यादी मोडीत निघणार आहे। दरम्यान शिंदे सरकारच्या या निर्णयाविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो। ते म्हणायचे की मी त्याच्यात
बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढा अधिकार आहे. आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. जनतेने ठरवायचे की हे लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे का. खरं तर मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांची नावं सुचवण्यात आली होती. तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर यांची नावं देण्यात आली होती. आणि शिवसेनेनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली होती. ती यादी अजूनही राज्यपालांच्या विचाराधीन आहे, पूर्वी पाठवलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये यादी रद्द करणं ही आता जर कॅन्सल केली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, न्यायालयात दाद मागू. गेल्या 2 वर्षात मविया सरकारनं त्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना वारंवार स्मरण करून दिलं होतं. मात्र गेली 2 वर्ष राज्यपालांनी त्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे यावरून बरंच राजकारण रंगलं होतं. इतकंच नव्हे तर राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राज्यपाल सद्सद्विवेक बुद्धीनं निर्णय घेतील असं मत नोंदवत कोर्टानं ती याचिका निकाली काढली होती. आता सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची चर्चा सुरू झाली आहे आणि नव्या सरकारमधील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या घरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांनी हजेरी लावली. त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळेला रावसाहेब दानवे यांनी दुसरा कोणताही राजकीय पक्ष फोडण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. पण जर कोणी स्वतःहून आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला नक्की तयार आहोत असं सांगायलाही दानवे विसरले नाहीत. एक मूळ शिवसैनिक आमच्याकडे आलेत आणि आता आम्ही बहुमतात आहे. आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टी पक्षही फोडत नाही. पण कोण्या पक्षात फूट पडत असताना ती जर आम्हाला मदत करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहे. गणपती उत्सवामध्ये सगळेच लोक एकत्र येतात आणि एकमेकाच्या घरी जातात. देवेंद्रजीची आणि अशोक चव्हाणाची एका तिसऱ्या माणसाच्या घरी भेट झाली आणि त्याचे अर्थ असे लावल्या जाऊ लागले. पण जर त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर आम्ही त्याचा आत्ता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल, उपयोग होईल, तेव्हा आम्ही नक्कीच जेवढे कोणते असंतुष्ट गट असतील त्याचा भारतीय जनता पार्टीला तेव्हा उपयोग करून घेऊ. आज आम्हाला कोणाची गरज नाही आहे. शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. कारण शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला कमळाबाई म्हणून हिणवल्यानंतर आता भाजपनं शिवसेनेला पेंग्विन सेना म्हणून डिवचलाय. शिवसेनेतील बंडानंतर भाजप आणि शिवसेनेतून विस्तव सुद्धा जात नाही. पाहूयात एक खास रिपोर्ट. शिवसेना आणि भाजपमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून राजकीय संघर्ष झडताना पाहायला मिळतोय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नुकतंच भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. सामनाच्या अग्रलेखात देशात वाढत असलेली बेरोजगारी आणि आर्थिक संकटावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला. तसंच भाजपला कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं. सामनातील या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय, हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. अशा शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. आशिष शेलारांनी पलटवार करताना आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवर भाष्य करून सेनेच्या थेट वर्मावरच बोट ठेवलंय. भाजपची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
भाजपच्या या टीकेला शिवसेनेनं हे प्रत्युत्तर दिलंय. पेगविन सेना असं जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळेला प्राणी पक्षी तर ते जे पेगविन आहेत ते कुटुंबवत्सल हा स्वभाव आहे. मग आमचा पक्ष कुटुंबवत्सलच आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आमचा स्वभाव ते आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्षाला धार आली आहे. कारण शिवसेनेतील बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. अशातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. सामनातून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जाते, तर भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा अशी घणाघाती टीका आणि सनसनाटी आरोप केलाय शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी. 40 आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलंय. त्यामुळे आता भाजप 2 समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. भाजपने किती जरी सांगितलं तरी मी आज सांगतो तुम्हाला, ते कदाचित हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील आणि मुंबई महानगरपालिका हातात घ्यायचा प्रयत्न करतील. पण हा डाव मुस्लिम लोकांनी समजून घेतला पाहिजे. डोकी शांत ठेवा, तरुणांनी पण डोकी शांत ठेवा. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता चकमकी झडायला सुरुवात झाली आणि हे निमित्त झालंय बुलढाण्यात शिवसेनेच्या 2 गटात राडा झाला. शिवसेनेच्या नवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा उपस्थित होता. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालायला सुरुवात केली. काही काळ बाजार समितीत मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. खुर्च्यांची फेकाफेक, तोडफोड झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही राडेबाजांना लाठ्यांचा प्रसादही दिला. आज आम्हाला कोणावरही टीका टिप्पण्या करायच्या नव्हत्या, कोणावरही बोलायचं नव्हतं. आम्ही कोणावर बोललोही नाही. फुटीर गटाचे लोक या ठिकाणी आलेत आणि यांनी हायदोस घातला. तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे. आमचे लोक काय भांडणं करायला गेले नव्हते. आमचे लोक फक्त तिथं एवढ्याच करता बसले होते की तुम्ही अपशब्द बोलला की तुम्हाला समज द्यायची होती. त्यांनी जर चांगलं बोललं असतं आम्ही कशा तिकडे आमचे लोक कशा तिकडे गेले असते. आमचं अजूनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही तुमचा पक्षाला आडवा येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेसची, सेनेची तुम्ही सांभाळत बसा, आमची हिंदुत्व आम्ही सांभाळणार आहे, पण आमचे नावाचे किंवा आमचे उल्लेख त्या ठिकाणी नको. वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय. काँग्रेस देशभरातून नाहीशी होत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. एवढंच नाही तर कम्युनिस्ट पक्ष आता जगभरातून नाहीसा होत असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय. देशात फक्त भाजपला राजकीय भवितव्य असल्याचा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना व्यक्त केला. केरळमध्ये भाजपचं सरकार एक दिवस निश्चितपणे येईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. तो पूरे देश भर से कांग्रेस धीरे 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 जनमानस से लुप्त हो रही और पूरी दुनिया से कम्युनिस्ट पार्टी लुप्त हो रही है. केरल में राजनीतिक भविष्य है तो केवल और केवल मोदी जी के नेतृत्व की भारतीय जनता पार्टी का राजनीतिक भविष्य है. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या मुंबईत आहेत. भारताचे जेम्स बॉन्ड अशी जगभरात ओळख असलेल्या डोभाल यांनी अमित शहा यांचा दौरा आणि मुंबईतील सुरक्षा या पार्श्वभूमीवर डोभाल यांनी केलेल्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं दहशतवादी नेहमीच या शहरात
घातपात घडवण्यासाठी कट रचत असतात. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी सुरक्षा विषयक आढावा घेण्यासाठी डोवाल हे मुंबईमध्ये दाखल झाले. दरम्यान डोवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली. अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. डोवाल यांनी सकाळीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. पोलीस महासंचालक कार्यालयात अजित डोवाल यांनी महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत IPS अधिकारी तसंच मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याकडून सुरक्षा विषयक आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये घातपात घडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. तसंच 2 आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती. त्याच पार्श्वभूमीवर डोवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भेटून सुरक्षा विषयक आढावा घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये सत्तांतर होताच देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला नेलेलं विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवलंय. शरद पवार यांना हा मोठा दणका मानला जातो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातलं नवं विमानतळ हे अखेर पुरंदरलाच होणार असल्याचं निश्चित झालंय. पुणे जिल्ह्यातील फडणवीस यांनी बारामतीच्या पवारांना नेमका कसा चेकमेट दिला पाहूयात. विमानतळावरून फडणवीसांचा पवारांना दणका. बारामतीकडे सरकलेलं विमानतळ पुरंदरला होणार. फडणवीसांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. पुणे दौऱ्यावेळी फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला तरी बारामतीच्या पवारांना चेकमेट द्यायची एकही संधी सोडायला फडणवीस तयार नाही. आता बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाचंच घ्या. राज्यात मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं. पण राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नवीन जी साईट होती त्या साईटवर केंद्र सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या दोघांनीही नकार दिलेला असल्यामुळे जी ओरिजिनल पुरंदर एअरपोर्टची साईट होती त्या ठिकाणी सगळ्या मान्यता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या आहेत, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या आहेत, सगळ्यांच्या मान्यता असल्यामुळे त्याच ठिकाणी एअरपोर्ट करावा अशा प्रकारचा विषय समोर आलाय. दरम्यान केवळ बारामतीच्या द्वेषातून हा निर्णय फिरवला गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी केलाय. महाविकास आघाडीने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे. बारामतीचं ठिकाण अतिशय सोयीचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी जागा संपादन करण्यासाठी कुठला विरोध नव्हता किंवा शेतकऱ्यांचा देखील विरोध नव्हता. महाविकास आघाडी काळात विमानतळ बारामतीकडे सरकल्यानंतर मध्यंतरी गौतम अडाणी यांनी बारामतीचा दौरा केला. खुद्द रोहित पवारांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. पण फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवून बारामतीकर पवारांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे फडणवीस कितीही नाकारत असले तरी त्यांचं पवारांच्या पुण्यावर बारकाईनं लक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर काही बातम्या गणेशोत्सवाच्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्यासह न्यूज 18 लोकमतचा सगळा स्टाफ यावेळी उपस्थित होता.
ओ श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वलीन चरण डोळ्यान पाहिण रूप तुझे त्वमेव लिंगण अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजा करावा करुणी स्वभाव करोणि यज्ञं सकल परस्मै नारायणाणि समर्पयामि अश्वं केशवं राम रायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया गणरायाच्या आरतीनंतर न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काय आवाहन केलंय पाहूयात. सर्व प्रेक्षकांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. यंदाचा गणेश पर्व हा आपल्या सर्वांना अतिशय मोकळा श्वास घेत साजरा करता येतो आहे. याकरता श्री गणेशालाच आपण धन्यवाद देऊया, त्यांचे आभार मानूया आणि अशाच प्रकारे गणेशाने आपल्यावरचे सर्व विघ्न हे दूर करावेत आणि सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जीवन मिळावं ही प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळे आपले सगळे जे सण आहेत हे अतिशय उत्साहाने साजरे करूया, पण ते साजरे करताना आपली जबाबदारी त्याचंही भान आपण ठेवूया. पर्यावरणपूरक अशा प्रकारे आपले सण आपण साजरे करूया आणि आपण साजरे करत असताना आपल्या उत्साहाने इतरांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण सगळे मिळून घेऊया. मला असं वाटतं की निश्चितच बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल. विसर्जनाला जो ध्वनी प्रदूषणाचा जो असतो त्यासाठी तुम्ही सांगितलं नाही, मला असं वाटतं की शेवटी कोणावर निर्बंध आपल्याला टाकायचे नाहीत, पण स्वयंनिर्बंध हे अधिक चांगले आहेत. त्यामुळे जोरात सगळ्यांनी उत्साहात सगळं साजरं करावं, पण करत असताना कुठे पेशंट्स असतात, कुठे वयस्कर लोक असतात, त्यांचाही थोडा विचार हा आपल्या मनात ठेवावा. माननीय अमितभाई हे प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईत येतात. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे मुंबईबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षणीय एक वेगळं प्रेम मुंबईच्या संदर्भात त्यांच्याकडे आहे. आणि दरवर्षी लालबागच्या राजाला येऊन ते तिथलं दर्शन घेतात. अजून काही गणेशोत्सव मंडळाला देखील ते भेटी देतात. यावेळेस आशिष शेलारांच्याही गणेशोत्सव मंडळाला त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत. आणि मला असं वाटतं की गणेश पर्वामध्ये गेले अनेक वर्ष मी बघतोय ते ठरवून मुंबईमध्ये येतातच. राजकारणात वावर असला तरी आपल्यातील कवी मन जपलंय ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी. न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी कवितेच्या माध्यमातून काही खास राजकीय टोलेबाजी सुद्धा केली. या ठिकाणी बसवलेले आहेत गणपती बाप्पा. या ठिकाणी आयबीन लोकमतने बसवलेले आहेत गणपती बाप्पा, म्हणून मी इथं मारायला आलेलो आहे गप्पा. आणि आता आमच्या समोर बसलेले आहेत आशुतोष पाटील आप्पा. आमच्या समोर बसलेले आहेत आशुतोष पाटील आप्पा
मग मी का मारला नाही तुमच्यासोबत गप्पा? आणि ज्यांच्यामध्ये अजिबात नाही दोष, ज्यांच्यामध्ये कसलाही नाही दोष, ते आहेत आशुतोष. धन्यवाद धन्यवाद. जे तुमचं राहतं घर आहे त्याच्या तळघरामध्ये जे काय आजपर्यंत दडलेलं आहे त्याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही सांगाल का? खरं तर त्या ठिकाणी असलेली अमाप अशी पुस्तकं आहे, त्या पुस्तकांच्या वाचनासाठी तुम्हाला वेळ कधी मिळतो? त्या ठिकाणी असलेल्या पुस्तकं सगळी वाचून झालेली आहेत का? आणि जर कोणी पुस्तक मागितलं तर ते वाचायला तुम्ही तुमच्या लायब्ररीतून देता का? तळघरातून ते काढू देता का? नाही, ठीक आहे ना, माझ्या तळघरामध्ये अनेक पुस्तकं आहेत आणि त्या ठिकाणी जर एखादा माणूस माझ्याकडे आला खुशाल, जर एखादा माणूस माझ्याकडे आला खुशाल, तर मी माझं पुस्तक काढून देईल. मी माझं पुस्तक घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असेल विशाल. या देशाच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझी आहे चांगली पद. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझी चांगली आहे पद, कारण माझ्या पाठीशी उभं आहे IBN लोकमत. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नरमधल्या नुकसानीची वैयक्तिक पाहणी केली आणि सिन्नरवासियांना सरकारच्या वतीनं तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सिन्नरमध्ये गुरुवारी जणू आभाळ कोसळलं. ढगफुटी सदृश्य पावसानं अवघ्या काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. अनेक घरं पाण्याच्या प्रवाहानं जमीनदोस्त झाली. अनेक वर्ष कष्टानं उभा केलेला संसार अवघ्या काही क्षणात वाहून गेला. सिन्नरमध्ये पुरामुळे झालेल्या या नुकसानीची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी पाहणी केली. सरस्वती नदीत उतरून त्यांनी पाहणी केली. महाजन यांच्या समोर सिन्नरवासियांनी आपल्या व्यथा मांडल्या. आजपर्यंत आयुष्य गेलं सर, एवढं कमवता आता आम्ही हादरलोय. आम्हाला सहाऱ्याची गरज आहे. आमच्या घरात काहीच राहिलं नाही. सिलेंडर, पैसा, अडका सगळं गेलं, काहीच नाही राहिलं. पण आता आम्ही हादरतो. आमची ताकद नाही राहिली आम्हाला कमवायला. आम्ही आयुष्य गेलं एवढं कमवता आता इथून पुढे आम्ही कधी कमवणार आहे? माझं तर कोणीच नाही, मुलगा नाही, सून नाही, कोणीच नाही. माझं फक्त लुगडं राहिले, मला काहीच राहिलं नाही, फक्त लुगडं. सिन्नरवासियांच्या या व्यथा ऐकल्यानंतर पावसानं नुकसान झालेल्यांना मदतीचं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलंय. जिल्हाधिकारी, CO सगळ्यांच्या सोबत आहोत. सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. तात्काळ पंचनामे करा. काही पंचनामे झालेले आहेत. पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे. पंचनामे झाल्याबरोबर परवा सोमवारी सगळ्यांना आम्ही जी मदत प्राथमिक नियमानुसार आहे ते आम्ही त्या ठिकाणी देऊ. पंचनामे पूर्ण झाले की सगळ्यांना जी नियमानुसार आहे, म्हणजे आपण जी कोल्हापूर, सांगलीला मदत केली, जी कोकणामध्ये मदत केली, त्याच धर्तीवर या ठिकाणी आम्ही मदत करू. सिन्नरमध्ये पहिल्यांदाच पावसानं अशा प्रकारे धुमाकूळ घातलाय. सिन्नरवासियांना आता अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. सरकारची मदत मिळाल्यासच पुरात वाहून गेलेल्या अनेकांचे संसार पुन्हा उभे राहायला मदत होणार आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, सिन्नर. तिकडे अमरावतीतल्या लव्ह जिहाद प्रकरणात मोठी अपडेट आली. अमरावतीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू मुस्लिम विवाह हा बेकायदा ठरवण्यात आलाय. त्या लग्नासाठी बोगस कागदपत्र बनवण्यात आली होती. एवढंच नाही तर बनावट काझीच्या हातून लग्न लावण्यात आलं होतं असं आता समोर आलंय. हे लग्न लावून देणाऱ्या चंद्रविला या विवाह संस्थेच्या विरोधात अमरावतीच्या फैजरपुरा पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीतला हिंदू मुस्लिम निकाह बेकायदा. बनावट काझी बोलवून उरकला निकाह. चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा. अमरावतीत लव्ह जिहादची अनेक प्रकरणं घडल्याचा आरोप होत असतानाच बोगस हिंदू मुस्लिम लग्नाचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणी अमरावती पोलिसात चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या धारणीतल्या मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीशी निकाह केला. निकाह लावताना आवश्यक कागदपत्र बनावट जोडण्यात आली. शिवाय निकाहासाठी
काझी म्हणून बोगस माणूस बसवण्यात आला। या प्रकरणी खासदार अनिल बोडणेंनी केलेल्या तक्रारीनंतर चंद्रविला विवाह संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी केली असता विवाह प्रमाणपत्रावर मुस्लिम पद्धतीने विवाह लावून देण्यात आला आणि त्याच्यावर काझीची स्वाक्षरी आहे। त्यावर स्वाक्षरी करणाऱ्याच्या विचारपूस केली असता तर तो काझी नसून एक मजुरी काम करणारा इसम आहे। त्यावरून चंद्रविला धर्मदाय संस्थेने जे विवाहाचे प्रमाणपत्र बनवलेले आहे ते बनावट असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप खासदार बोंडेंनी केला। या विवाह संस्थेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। दुर्दैव पोलिसांचं एवढे मोठे पोलीस अधिकारी असताना ते सर्टिफिकेट खरं मानतात आणि त्या लग्न करणाऱ्या त्या मुस्लिम युवकाला संरक्षण देतात, ही सर्वात वाईट गोष्ट आहे। मी तक्रार केल्यानंतर क्राईमच्या PIला सुद्धा हे सिव्हिल मॅटर आहे असं सांगून माझी बोळवण करावीशी वाटते। महाराष्ट्रात आंतरधर्मी विवाह नवीन नाहीयेत, मात्र लव्ह जिहादच्या हेतूनं हिंदू तरुणींची फसवणूक होत असेल किंवा त्यासाठी एक यंत्रणा काम करत असेल तर हे गंभीर म्हणावं लागेल। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आता सर्वसामान्य टू व्हीलर चालकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी। वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराला आणि आरेरावीला आळा घालण्यासाठी आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी ई-चलन पद्धत अस्तित्वात आली। मात्र यातूनही आता वाहतूक पोलिसांनी पळवाट काढल्याचं समोर आलं। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा ई-चलनाच्या माध्यमातून दंड त्यांना ठोठावण्यात येतो। यासाठी वाहतूक पोलिसांना काही मशीन्स देण्यात आले आहेत, पण अनेकदा वाहतूक पोलीस या मशीन्सच्या ऐवजी स्वतःचे मोबाईल वापरतात। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग वाहतूक पोलीस करतात, असा अनेकदा आरोप होतो। त्यामुळे हा दंड RTOकडे न जाता वाहतूक पोलीस आपल्या खिशात घालतात। मात्र वाहतूक पोलिसांची ही पळवाटसुद्धा आता बंद होणार आहे। नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचं खाजगी मोबाईलमधून फोटो किंवा शूटिंग करणं या वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे। आता वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीनचाच वापर करावा लागेल आणि जे वाहतूक पोलीस कारवाईच्या वेळेला खाजगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलविंत सारंगल यांनी दिले आहेत। आता बातमी आहे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी, कारण स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही अग्रगण्य फूड डिलिव्हरी ॲप्सची एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागले। या दोन्ही ॲपकडून वाढत्या कमिशनची मागणी होते, त्यामुळे रेस्टॉरंट मालक वैतागले। हॉटेल मालक आता स्विगी आणि झोमॅटोसोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत। आता रेस्टॉरंट मालकांनी एकत्र येऊन स्विगी झोमॅटोवरून माघार घेतल्यास घरबसल्या मनपसंत खाद्यपदार्थांची ऑर्डर देणं जवळपास अशक्य होऊ शकतं। 5 वर्षांपूर्वी स्विगी आणि झोमॅटोचं कमिशन साधारण 12% होतं। 2019 मध्ये कमिशन 20% पोहोचलं आणि आता हे सरासरी 25% इतकं झालंय। इतक्या मोठ्या प्रमाणात कमिशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकांना शक्य नाही। होटल वाले पे तो काफ़ी परेशानियाँ आई है, क्योंकि 25-30% इट इज़ नॉट वर्केबल, नॉट डूएबल एब्सोल्युटली। तो बहुत सा होटल वाले सोचते हैं क्या अपन अभी स्विगी जोमेटो का ये ऑनलाइन जो बिज़नेस हो रहा है तो वो बंद करे करके, क्योंकि इतने कमीशन दे के हम लोग को ये परवड़ता नहीं है, वैसा है। KBC फ्रॉडचं पाकिस्तान कनेक्शन समोर येत आहे, कारण लॉटरीचं आमिष दाखवून लुटलेला बँक खात्यातला पैसा थेट पाकिस्तानात जात असल्याची माहिती येते। बिहारच्या चंपारण ते पाकिस्तानातील कराची असा लुटीच्या पैशांचा प्रवास कसा होतो याबद्दलचा आमचा एक खास रिपोर्ट। केबीसीच्या फसवणुकीचं पाकिस्तान कनेक्शन। फसवणुकीच्या पैशांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर। बिहारच्या चंपारण पासून सुरत ते पाकिस्तानात पैसा। व्हॉट्सॲपवर केबीसीच्या मेसेजमधून झालेल्या फसवणुकीच्या घटना
महाराष्ट्रासाठी काही नव्या नाही. पण बीडमध्ये केबीसी फ्रॉडच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केबीसी फ्रॉडची पाळंमुळं बिहारमधील चंपारण आणि पाकिस्तानात असल्याचं तपासात समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणात चंपारणमधून दोघांना अटक केली आहे. या घोटाळ्यातील पैसा सुरतमधील जरीच्या व्यापाऱ्यांमार्फत पाकिस्तानात फिरवला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. असं आढळून आलेलं आहे का हा जो पैशाचा फ्लो आहे हा सुरतच्या व्यापाऱ्यांपर्यंत जातोय. जेव्हा आपण अधिक चौकशी केली तर सुरतचे व्यापारी हे जरीच्या व्यापार करत असतात आणि पाकिस्तानला माल एक्सपोर्ट करत असतात. तर या एक्सपोर्टच्या मालाचे पैसे या व्यापाऱ्यांना ह्या फ्रॉडच्या पैशाच्या रूपात दिले जातं. केबीसी फ्रॉडमधील हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणाची माहिती NIA आणि ATSला दिलेली आहे. जे पैसा हा झिरपत हा शेवट पाकिस्तानपर्यंत गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तर सर्व जनतेला हीच विनंती आहे की कुठल्याही फ्रॉडला बळी पडू नका. हा पैसा आपला दुसरा कशाच्या परदेशात जाऊ शकतो आणि तो कुठल्या तरी क्रिमिनल ॲक्टसाठी वापरला जाऊ शकतो किंवा अँटी नॅशनल गोष्टीसाठी वापरला जाऊ शकतो. केबीसीची लॉटरी हे मृगजळ आहे, त्यामागे धावू नका. या आभासी लॉटरीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होईलच, शिवाय पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचंही उखळ पांढरं होईल. त्यामुळे सावधान रहा. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पाठोपाठ आता अभिनेत्री नोरा फतेह ही सुद्धा अडचणीत आली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी वसुली प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं नोराची चौकशी केली. सुकेशनं BMW कार तिला गिफ्ट म्हणून दिली होती. यामुळे नोराची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी असलेल्या संबंधांमुळे नोरा पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी नोराची तब्बल 6 तास चौकशी केली. या चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांनी नोराला 50हून अधिक प्रश्न विचारल्याचं सांगितलं जात आहे. बेसिकली ये जो क्राइम सिंडिकेट जो बस्ट हुआ था, सुकेश चंद्रशेखर जो जेल से चला रहा था, उससे जुड़े हुए जितने भी कैरेक्टर हैं उनको बुला के और केस को पुख्ता करने के लिए ये पूछताछ हुई है. कल करीब 6 घंटे के आसपास पूछताछ हुई है. हाँ, कॉपरेट तो कर रही है, बट कुछ सवाल हैं जिनका जवाब अभी नहीं मिला है. तो हो सकता है और आगे भी पूछताछ करने की आवश्यकता हो. 200 कोटींहून अधिकच्या खंडणी वसुली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ठकसेन सुकेश चंद्रशेखरला गजाआड केलंय. ईडीनं केलेल्या चौकशीत सुकेशनं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर कोट्यवधींचा खर्च केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आल्या आहेत. क्योंकि हम ये चाह रहे हैं कि जो जितने भी तार जुड़े हुए थे और जो भी जिनका एक तो मेन कॉन्स्पिरेसी में जो लोग इन्वॉल्व हैं और एक जो है जिन्होंने गिफ्ट्स लिए, अब वो अनभिज्ञ थे इस बात से या एक्चुअल में उसमें कॉन्स्पिरेसी में शामिल थे, उस चीज़ की सारी की इसमें अन्वेषण चल रहा है. सुकेशची आपली ओळख असल्याचं नोरानं दिल्ली पोलिसांच्या चौकशीत कबूल केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 2020 मध्ये सुकेशनं नोराला BMW कार गिफ्ट केली होती. नोराच्या म्हणण्यानुसार सुकेशची पत्नी लीना मारियानं तिला एका कार्यक्रमाकरता चेन्नईला बोलवलं होतं. त्या कार्यक्रमाचं मानधन म्हणून ती कार गिफ्ट देण्यात आली होती. पोलिसांनी यापूर्वी नोरा आणि सुकेशची समोरासमोर चौकशी केली आहे. आता पुन्हा एकदा तिची चौकशी करण्यात आली आहे. सुकेशच्या खंडणी वसुली प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडकली आहे. नुकतेच सुकेश विरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसला सह-आरोपी करण्यात आलाय. आता नोराचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्यांच्या डोक्यावर हल्लेखोरानं पिस्तूल रोखली, मात्र सुदैवानं ट्रिगर अडकल्यानं हल्ला निष्फळ ठरला. केवळ दैव बलवत्तर होतं म्हणून क्रिस्टिना यांचा जीव वाचला. मात्र एका देशाच्या उपराष्ट्राध्यक्षांची सुरक्षा किती कमकुवत असू शकते असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. या हल्ल्यानंतर त्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. क्रिस्टिना
राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्या खटल्याच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते. यावेळेला क्रिस्टिना गाडीबाहेर येताच गर्दीतून हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता काही बातम्या पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे सगळे कुटुंबीय उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, नातू कियान, मुलगी उर्वशी, सून मिताली असे सगळे ठाकरे कुटुंबीय बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचले होते. तिकडे आदित्य ठाकरे हे गिरगावमध्ये एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले असता एका चिमुकल्यानं त्यांना पाहिलं आणि शिवसेना तू मागे बढो अशी घोषणा दिली. चिमुकल्याच्या कृतीने सगळेच जण क्षणभर पाहत राहिले. आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर सुद्धा चिमुकल्याचा हा उत्साह पाहून स्मितहास्य पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांनी चिमुकल्याचा हात पकडून त्याला गणेश दर्शनाला सोबत नेलं. क्या बात आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात मायानगरी मुंबईची बित्तंबात महामुंबई.